तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन तुमच्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न करत असतो। आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर आज आपण आलेले आहोत डोंगरगाव येथे। यांची आपण पहिले पण मुलाखत आपल्या चॅनलवर टाकली होती, पण आज पुन्हा यांनी दुग्ध व्यवसायात खूप मोठा बदल केलेला आहे। तर आपण आणखीन त्यांच्याकडून मार्गदर्शन जाणून घेणार आहोत। तर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। तुकाराम शेषराम मिराशे, राहणार डोंगरगाव, पूल, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। बरं, तर मला सांगा, आपल्या प्रेक्षकांना तुम्ही दुग्ध व्यवसाय किती वर्षापासून करता? आमचा पहिल्यापासूनच आहे, पूर्वीपासून पारंपरिक। हा। बरं, तर शेतकरी मित्रांनो, आपण यांच्या शेडचा आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवला होता, पण यांनी डबल याच्यामध्ये काय काय बदल केला हे तुम्हाला दाखवण्यासाठी आपण मुद्दामून हा व्हिडिओ बनवत आहोत। तर मला सांगा, ही जी म्हैस आहे ही आपल्या घरची आहे का विकत आणली? ही घरची आहे, ही घरची आहे। घरची आहे का? बरं, तर आता ही काय दूध देते का गाभण आहे? नाही, गाभण आहे। तर इथं किती झाली आपल्या इथं? आता दुसऱ्या नाही, दुसऱ्या इथं का? तर मग पहिल्या इथला किती दूध देत गेली? पहिल्याला 6-6, 7-7 लिटर दूध। 6-6 एक टाईम? बरं, तर मला सांगा, ही दुसरी जी म्हैस आहे ही ही विकत आणलेली आहे घरची आहे? ही विकत आणली। बरं, विकत आणली का? हो। आणि कितीला आणली? ही आणली 60,000 रुपये। 60,000ला? कधी आणली? हिला गेल्या वर्षी आणली। गेल्या वर्षी का? बरं, मग आता गाभण आहे का दूध देते? आता दूध देते। किती लिटर दूध देते? आता 4 लिटर, 4.5-4 एका टायमाला? हो। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी ह्या म्हशी डबल आणलेल्या आहेत। तर ही जी म्हैस आहे ही ही विकतच आणली। विकत आणली का? हो। कितीला आणली ही विकत? ही आणली 65,000। 65,000ला? पार्टी आणली। पार्टी आणली होती का? बरं, कधी आणली होती? जी गेल्या वर्षी आणली होती। बरं, तर आता काय गाभण आहे की दूध? आता गाभण आहे। किती महिन्याची? आता ही 6 महिन्याची। 6 महिन्याची आहे का? हो। बरं, म्हणजे आपण तो आणली तो पार्टीच होती का? हो। गाभण आपल्या इथं घातली? बरं, तर ही म्हैस जी आहे ती ही विकत आणली, आता आणली। आता म्हणजे 1.5 महिना झाला। 1.5 महिना? हो। बरं, कुठून आणली? कुठून? ही एगाव पिपरी। बरं, तर कितीला आणली? हे 56,000 आणली। 56,000ला? पार्टी आहे का? नाही, आता गाभण आहे। गाभण आहे? हो। किती महिन्याची आहे? हिला लागला समजा 8वा महिना लागणार। 8वा महिना? हो। आणि पहिला रू आहे का दुसरे? ही दुसऱ्या नाही, दुसऱ्या नाही का? हो। बरं, आणि हे आपल्या घरचे वगैरे आहेत? वगैरे आहेत। बरं, आणि हल्ल्या आपण तयार ठेवला का? हो, हो, हो। असं का? हो, आता म्हशी वाढल्या, आता हल्ल्या पण घरचा लागते। आणि हे कधी हल्ल्या पहिला आपल्या घरचाच होय का? ही घरचाच होय। बरं, हो। आणि आला बेण्यावर आता। वेण्यावर आला का? बरं, तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता यांचं ही बाळापूरून आणलेली। हे कसं नियोजन आहे यांचं, तर नवीन प्रेक्षकांसाठी बघू शकता। आणि ही बाळापूरून आणली, हे 50,000 आणली। 50,000ला? पार्टी होय का? नाही नाही, इलेली होती। इलेली? हो, तिचं वगैरे होते, कुत्र्यानं खाल्ल्यामुळे जाडी मारायला लागली। असं का? बरं, मग किती लिटर दूध देते? 2.5-3 लिटर दूध। बरं, आता ही म्हैस ही बी आणली होती, गाभण होती तेव्हा। हां हां, ही बी मस्त दूध आला। बरं, 45,000ला। 45,000ला? तर किती लिटर दूध देते? 2.5 लिटर तर थांबून घ्यायची गॅरंटी आहे। बरं बरं, हो, दिसायला आहे म्हणतात दुधाला। हां, आणि हे आपल्या जर्सी गाई हे जर्सी गाय घरच्याच होता। हो, हे घर गीर आणलेली आहे, पहिलीच आहे। गीर? आता ते दूध देतात का गाई? नाही, दूध नाही, सध्या नाही? गाभण आहे। गीर गाभण आहे। बरं, तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, आपण यांच्याकडून पूर्ण माहिती घेतली। आता एक आपल्या नवीन प्रेक्षकांना सांगा, हे आपलं किती बाय कितीचं शेड असेल? 35 बायचा आहे, 35 बाय असं 36 आहे, हां, असं 40 आहे। बरं, तर बघू शकता यांचं गोठा नियोजन कशा प्रकारे आहे। आणि हे बघू शकता खोरं, आणि नवीन यांनी एक सिस्टीम यांची तुम्हाला दाखवतोय पहा, खोऱ्याने कशा प्रकारे हे गाडा केलेला आहे। आणि हा गाडा लोटत आणा बरं, आपल्या प्रेक्षकांना दाखवता कशा प्रकारे तुमचं शेण व्यवस्थापन आहे। तर हे बघू शकता, एकदम हलक्या पद्धतीनं हे बघू शकता। अशा प्रकारे तुम्हाला जास्त तकलीफ पण घ्यायची काम नाही, एकाच याच्यामध्ये सगळ्या याचं शेण। तर हे गाड्या ची कल्पना तुम्हाला कशी सुचली, कितीला आणलं? हे गाडा हे आहे, जुना आहे। हां हां, 3-3.5 रुपये। मग या गाड्यामुळे तुम्हाला काय फरक जाणवला? काहीच नाही, डोपले न्यायचं कामच नाही। किती होतं? अर्ध याच्या 3 खेपा होतात फक्त एवढ्या ढुरायच्या। बरं, 2 नाही 3।
बरं, तर बघू लय शकता सोपं आहे. शेतकरी मित्रांनो, फारी खराब होते म्हणून हे खराब होते म्हणून फारी टाकायची. तर असं याच्यामध्ये शेण टाकून यांचा उकंडा त्या टेपाच्या तिकडं आहे ते बघू शकता, त्या गाडीपाशी तिथपर्यंत नेऊन याच्यात टाकू शकता. तर मला सांगा, पहिले तुम्ही एवढ्या म्हशीचं शेण काढताना किती टोपले टाकणं लागत गेल तिकडे नेऊन? हे एकाच मशीमध्ये एक टोपलं भरते. हां, आणि ते नेऊन टाका हे करा, हे टेन्शन नाही. म्हणजे एका वकलचा शेण. याच्यामध्ये चाललं 2 वकल मध्ये शेणच होऊन चाललं. बरं, तर लय सिस्टीम लय मस्त झाली. तर बघू शकता वेळ वाचला. बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नवनवीन जे प्रयोग करायला आणि मेहनत वाचवण्याचा जे प्रयत्न करायला, अशा शेतकऱ्यांचं मार्गदर्शन किती तुमच्या उपयोगी पडणार आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो यांचं हे बाहेरचं पण कसं नियोजन आहे. आणि हे दुग्ध व्यवसाय करत करत यांची जिद्द बघू शकता. हे इथे हे चौकोनी जर केलेले आहे, लाकडं दिसत आहेत, याच्यामध्ये यांचं व्यवस्थापन. त्याच्यामध्ये काय आहे तुमचं? शेळ्या आता 3 शेळ्या. 3 शेळ्या पण घेतल्या का? हो. बरं, मग ती 3 शेळ्या कधीपासून घेतल्या? मी आता घेतल्या 2 महिने झाले. इलेल्या घेतल्या का? नाही इलेल्या नाही घेतल्या. अशा घेतल्या. हो. बरं, तर मग हे बघू शकता. आणि आता म्हणजे शेळ्या कुठे गेल्या? शेळ्या चरायला गेल्या, राखीनं घातल्या. राखणीनं. हा. बरं, तर शेळ्यामधून पण तुम्ही उत्पन्न घ्यायचं ते करून खायला शोकालं. बरं, तर जागा आहे ना? हा. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, थोडा जिथून पैसा आपल्याला मिळवता येईल तिथं पैसा मिळू शकता. आणि ती कुट्टी मशीन पण दिसायली तिकडे. हो. तर कुट्टी मशीन कितीला आणली? ती 17,000 रुपये. 17,000ला का? हो. बरं, कधी आणली? ती एकदी आणली. असं का? काय प्रॉब्लेम तिला? नाही काही प्रॉब्लेम नाही. असं का? बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांच्या गव्हाणी आपण तुम्हाला दाखवतो. हे गव्हाणी यांचं शेडचं नियोजन ओके एकदम पद्धतशीर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर करू शकता. तिकडं पाण्याची सोय आहे. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय जवान जय किसान.